नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज आपल्याला भरलेली मिरची बनवायची आहे। बऱ्याच वेळेस आपल्या आवडतीची भाजी नसते, मग अशी काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं। खूप स्वादिष्ट आहे ही भरलेली मिरची, चटपटीत होणारी आणि चवीला पण खूप भारी लागणारी आहे। भरलेली मिरची बनवायची आहे, त्यासाठी मिरची धुवून घ्यायची। मिरची धुवून घेतली, कपड्याने कोरडी करायची। कपड्याने पुसून घेतलेली आहे मिरची, कट करायची आहे। मध्यभागी कट करायची आहे मिरची। वाटण भरता येईन अशी कट करायची आहे। सगळ्या मिरच्या अशाच कट करायच्या आहेत। कट करायच्या झालेल्या आहेत मिरच्या। वाटण बनवून घ्यायचे, त्यासाठी 1 वाटी चना डाळीचे पीठ घेतले, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे कारळ्याचं कूट घेतले, लसूण बारीक बनवून घेतलाय, कांदे 2 घेतलेत बारीक चिरून घेतलेत आणि खोबरे घेतलेत किसून घेतलेत खोबरे। बेसन पीठ भाजून घ्यायचे। गॅस चालू केलाय, कढाई गरम झाली, बेसन पीठ भाजून घ्यायचे। छान असं भाजून घ्यायचे बेसन पीठ। 2 ते 3 मिनिट बेसन पीठ भाजून घ्यायचे। थोडंसं तेल टाकायचे। थोडंसं तेल टाकले, जास्त तेल टाकलेलं नाही। तेलामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचे बेसन पीठ। वास पण खूप छान येतो भाजल्यानंतर। भाजलेलं आहे बेसन पीठ, भाजलेलं आहे बेसन पीठ, काढून घ्यायचे बेसन पीठ। कढई गरम झालेली आहे, वाटण तयार करायचे। तेल टाकले, तेल गरम झाले, जिरे टाकायचे, कांदा, तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे। लसूण जास्त बारीक नाही बनवला, असा छान लागतो। लसूण आणि कांदा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। भाजलेला आहे कांदा, जास्त पण भाजायचा नाही। खोबरे टाकायचे आहेत किसलेले, खोबरे थोडे भाजून घ्यायचे। खोबरे, लसूण, कांदा भाजलेला आहे। शेंगदाण्याचं कूट टाकायचे, कारळ्याचं कूट, भाजलेलं चना डाळीचं पीठ एकत्र बनवून घ्यायचे। पूर्ण एकत्र बनवून घ्यायचं आहे। मीठ टाकायचं आहे चवीपुरतं, धने पावडर टाकायची, हळद, लाल तिखट टाकलेलं आहे,
एकत्र बनवून घ्यायचे आहेत मसाले. कारळ्याचं कूट टाकल्यानंतर खूप छान लागते मिरची. गॅस बंद करायचा आहे. तयार झालेलं आहे वाटण. कोथिंबीर टाकायची बारीक चिरून आणि एकत्र बनवून घ्यायची कोथिंबीर. गॅस बंद केलेला आहे. तयार झालेलं आहे वाटण. ताटामध्ये घ्यायचं आहे वाटण. वाटण भरायचं आहे मिरचीमध्ये. बी काढणार नाही, बी असंच ठेवायचं आहे. छान असं दाबून भरायचं आहे वाटण. असंच भरायचं आहे वाटण. ही मिरची वरण भातासोबत खूप छान लागते. असंच भरायचं आहे. मिरच्या भरून झालेल्या आहेत. गॅस चालू केलाय. तीच कढाई घेतलेली आहे. तेल टाकायचे. तेल टाकलेलं आहे. ही मिरची तिखट नाही, त्यासाठी मी बी काढलेलं नाही. तेल गरम झाले. मिरची टाकायची. मिरची टाकलेली आहे सगळी. कढीने तेल टाकायचं आहे. झाकण ठेवायचे 5 मिनिट. पाच मिनिट ठेवायची मिरची. झाकण ठेवलेलं आहे. कमी गॅसवरतीच तळून घ्यायची मिरची. 5 मिनिट झालेले आहेत. झाकण काढायचे. या साईडने टाकायचे आहे. दोन्ही साईडने पण व्यवस्थित तळून घ्यायच्यात. दोन मिनिट असं ठेवायचे आहे. तळलेले आहे मिरची. काढायची आहेत. दोन्ही साईडने पण व्यवस्थित अशा तळलेल्या आहेत. हे पहा. थोड्याशा राहिलेल्या आणखीन अशाच तळून घ्यायच्यात त्या पण. राहिलेल्या आणखीन ह्या तळून घ्यायच्या आहेत. कढाईमध्ये भरपूर झाल्या होत्या. तळून घ्यायच्या आहेत ह्या पण. झाकण ठेवायचे. 5 मिनिट झालेले आहेत. मीठ टाकायचे. छान अशा तळलेल्या आहेत. दोन्ही साईडनी पण व्यवस्थित अशा तळून घ्यायच्यात. तळून घ्यायच्या आहेत. तळलेली आहे. छान अशी तळलेली आहे.
काढायच्या ताटामध्ये. तयार झालेली आहे भरलेली मिरची. कोथिंबीर टाकायची थोडीशी. कूट टाकायचे थोडंसं. शिल्लक राहिलेलं वाटण आहे. तयार झालेली आहे चटपटीत अशी भरलेली मिरची. ही मिरची वरण भातासोबत खूप छान लागते तोंडी लावायला. पटकन होणारी आणि चवीला पण तितकीच भारी लागणारी आहे ही भरलेली मिरची. छान झालेली आहे.